आंतरराष्ट्रीय समुद्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ओमानच्या समुद्रात अमेरिकन सैन्यानं केलेल्या एका भीषण लष्करी हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एकामागून एक तब्बल 3 व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आलं आहे। अमेरिकेने केलेल्या या लष्करी कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। हे जहाज कोणतं होतं, अमेरिकेने का हल्ला केला आणि यामागे जीव गमावलेले आपले 3 निष्पाप भारतीय वीर कोण होते, यांची संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार ही घटना ओमानच्या किनारपट्टीवर घडली आहे। एमटी सेट बेलो नावाच्या पलाऊ देशाचा ध्वज असलेल्या एका ऑइल टँकरवर अमेरिकन विमानाने भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला। केंद्रीय नौकावहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अधिकृतपणे या दुर्दैवी वृत्ताला दुजोरा दिला असून सुरुवातीला बेपत्ता असलेल्या 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलंय। धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेने या भागात 24 तासांच्या आत तब्बल 3 जहाजांना लक्ष्य केलं होतं। या हल्ल्याच्या अवघ्या 12 तास आधी आणखी एका मर्चंट वेसेलवर हल्ला झाला होता, ज्यावर 20 भारतीय क्रू मेंबर्स तैनात होते। सुदैवानं एमटी सेट बेलो वरील इतर 21 भारतीयांना ओमानच्या सशस्त्र दलाने सुखरूप वाचवले आहे, पण दुर्दैवानं आपण आपले 3 सुपुत्र गमावले आहेत। समुद्रात जीव गमावलेले हे 3 भारतीय खलाशी देशांच्या वेगवेगळ्या भागातून आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवण्यासाठी घराबाहेर पडले होते। त्यांच्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। पहिले आहेत आदित्य शर्मा, वय अवघ 23 वर्ष। हिमाचल प्रदेशचे राहणारे आदित्य शर्मा हे डेक कॅडेट म्हणून फक्त 15 महिन्यांच्या ट्रेनिंगवर होते। तरुण वयातच त्यांचं स्वप्न धुळीस मिळाले। दुसरे आहेत पटनाला सुरेश, वय 44 वर्ष। विशाखापट्टणमचे मरीन इंजिनियर असलेले सुरेश अवघ्या एका आठवड्यात आपल्या घरी परतणार होते। आपल्या लग्नाचा 15वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते सुट्टीवर घरी येणार होते, पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर झेप घेतली। आणि तिसरे खलाशी आहेत शिवानंद चौरासिया, वय 38 वर्ष। उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावातील रहिवासी असलेले शिवानंद आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जहाजावर इंजिन फिटर म्हणून काम करत होते। आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी देशाबाहेर हजारो मैल दूर समुद्राच्या लाटांवर रात्रंदिवस काम करणाऱ्या या आपल्या भावांचा असा अंत व्हावा याने संपूर्ण देश हळहळत आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की हा हल्ला नेमका का झाला। अमेरिकेने दावा केला आहे की ही जहाजे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करत होती किंवा इराणच्या ऑइल व्यापारांशी संबंधित होती। मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे की संबंधित जहाजाच्या ऑपरेटरने इराणशी कोणताही संबंध असण्यास पूर्णपणे नकार दिला आहे। हे जहाज पूर्णपणे निर्दोष होतं असा दावा केला जात आहे। अमेरिकेच्या या आक्रमक लष्करी कारवाईमुळे जागतिक स्तरावर विशेषतः भारताकडून तीव्र चिंता व्यक्त केली जाते। भारतीय नौकावहन मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय मृत खलाशांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। ही घटना केवळ एका अपघाताची नाही, तर आंतरराष्ट्रीय समुद्रात काम करणाऱ्या हजारो भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण करणारी आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या इराणवरील हल्ले काही काळासाठी रोखल्याचं म्हटलंय, तरीही या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय तणावाचा बळी आपले निष्पाप नागरिक ठरत आहेत। केंद्र सरकारने या प्रकरणात कडक भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची हमी मागितली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे। देशाच्या सुरक्षेच्या आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींसाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा। धन्यवाद।